तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया समोर आली आहे। नगर विकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचं त्यांच्या कानावर घातलं, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। तर राजकारणामध्ये गाठीभेटी सुरूच असतात, भेट घेतली म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही। जयंत पाटील शिंदे भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया। तर मतदारसंघातल्या कामांसाठी भेटावं लागतं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। कोणाला भेटतायत त्यावरून मी जर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलो माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी, तर त्याचा अर्थ असा काय की मी भाजपमध्ये चाललो। मी जर शिंदेना भेटून आलो त्याचा अर्थ असा काढायचा काय? सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात, कोणी त्या कामासाठी मिळत असतो। आता त्याच्यावर ते सगळे कॅमेरे लावून आम्हाला जर त्याच्यामध्ये दाखवलं आणि मधामध्ये माझीच बदनामी केली, मी शिंदेमध्ये चाललोय। हे सगळ्या ज्या काही भेटलो, चर्चा झाली, अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कुणाकडे जाणार? राज्यपालाकडे जाऊ आम्ही की आता डायरेक्ट म्हणजे चीफ जस्टिसकडे जाऊ की आमचे कामं करा म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे।